मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सिद्धार्थ शिरोळे आपल्या सोबत आहेत, ते देखील आज बारामतीमध्ये आले होते। अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते। दादा काय सांगणार, काय आठवणी दादांच्या? कारण ज्या पद्धतीने तुम्ही देखील अजित पवारांसोबत काम केलेलं आहे, पुण्यात देखील जेव्हा DPDCची बैठक असू दे की इतर विषयांवरती बैठका व्हायच्या त्यावेळी तुम्ही दादांसोबत असायच्या, चर्चा व्हायची, काय नेमके दादांच्या आठवणी? मला असं वाटतं मी 6 वर्ष त्यांच्याबरोबर काम केलं फार जवळनं। पुण्याचे पालकमंत्री असल्यामुळे कोविडचा काळ असेल, पुणे युनिव्हर्सिटी ब्रिज हे पाडून परत बांधणं असेल आणि अनेक साधे विषय मतदारसंघातले अतिशय संवेदनेने ते समजून घ्यायचे। त्यांचा रिस्पॉन्स हा म्हणजे असा रिस्पॉन्स कधी म्हणजे कधी असा जो रिस्पॉन्स मिळायचा तो अजून काम करायला ऊर्जा द्यायचा आणि अतिशय संवेदनशील होते। त्यांचा जो काही पुण्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे त्यांचं योगदान आहे ते खूप मात्रेत हे अपुरं राहिले, ह्याची मोठी खंत आहे आणि परत असं नेतृत्व हे होणं म्हणजे शक्य नाही असं मला आजच्या क्षणी वाटतं। आणि हा म्हणजे हा शब्दाच्या पलीकडे अशी ही घटना घडली आहे। पण मला असं वाटतं की काल जे महाराष्ट्राने अनुभवलं आणि आज जे आपण सर्वजण अनुभवतोय, प्रत्येकांना दादांचा तो आवाज अजूनही प्रत्येकाच्या कानात हा आयुष्यभर राहणार आणि त्यांच्या ज्या प्रत्येकाची त्यांची एक स्टोरी आहे, ती स्टोरी माणूस तो कधीच विसरू शकत नाही। त्यामुळे त्यांना आज मी माझ्या परिवाराकडनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। मला एक आठवतं की अजित पवार तुमच्या बाबतीत जेव्हा काही म्हटले होते की अभ्यासू आमदार म्हणून तुम्हाला त्यांनी संबोधित केलं एका बैठकीमध्ये, एका पत्रकारांच्या ह्याच्यात काय काही एखादा अनुभव तुम्हाला असं वाटतं की बैठकीतला किंवा त्यांच्यासोबत काम करताना? मला असं आठवतंय की कोविडच्या काळामध्ये मी बरेचसे प्रश्न मांडायचो, कारण ते मांडून द्यायचे। त्यांना जे चांगल्या सूचना आहेत त्याची गरज असायची, म्हणजे त्यांची गरज भासवायची, त्यामुळं आम्ही खूप तयारी करून जायचो। एकदा मला ते अगदी गमतीत म्हणाले, अरे सिद्धार्थ, तू एवढे मुद्दे मांडतो, तू आणि अनिलराव सकाळी नाश्त्याला गप्पा मारून मुद्दे काढून मग बैठकीला येतं का? त्यामुळं असे त्यांचे खूप अनुभव आहेत। मला आठवतं मी आमदार म्हणून इंग्लिशमध्ये एकदा पत्र दिलं होतं। मला म्हणले, सिद्धार्थ, महाराष्ट्राचा आमदार म्हणून प्रत्येक पत्र हे मराठीत पाहिजे। असे त्यांनी घडवलं सुद्धा, त्यांनी शिकवलं सुद्धा। सभागृहात जितक्या वेळ ते बसायचे, मला असं वाटतं ते बसून एक नवीन आमदाराला ऊर्जा मिळायची की आपण सुद्धा असेंब्लीमध्ये येतो तेव्हा आपण पूर्ण वेळ बसलं पाहिजे। त्यामुळे खूप शिकून गेले दादा। अशा असंख्य आठवणी त्यांच्या आपण सांगू शकतो किंवा त्याच्यावरती अनेक गोष्टी लिहू पण शकतो, पण असे दादा परत होणे नाही असं नक्की वाटतं। तर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या आठवणी या निमित्ताने जाग्या केलेल्या आहेत, त्यांच्यासोबत काम करत असताना जे काही अनुभव होते ते देखील आपल्यासोबत त्यांनी शेअर केलेले आहेत। कॅमेरामन विशाल रायपुरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।